नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्ज डिझाईन बघणार आहोत। ही स्लीव्ज डिझाईन छोट्या बाहीवरती म्हणजे हाफ बाहीवरती जी स्लीव्ज डिझाईन आहे छान अशी दिसणारी मी आत्ता जी बनवणार आहे, खूप छान अशा प्रकारे ती तयार होते। मी व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी पहिलेच बाहीची कटिंग करून ठेवलेली आहे। तर ही बाहीची कटिंग केलेली मी 30ची छाती आहे आणि बाही उंची 3.5ची आणि दंडघेर 4.25चा आहे। छातीचा चौथा भाग टाकून आपण मुंड्याची कटिंग करतो आणि दंडघेर वगैरे ते सर्व मापे घेऊन आपण बाही कटिंग करतो। तर व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी ते सर्व कटिंग नाही दाखवलेली, मी डायरेक्ट डिझाईन तुम्हाला दाखवते का मी कशा पद्धतीची तयार करते। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा। ही जी आपली हाफ बाही आहे ही आपण अगोदर पूर्ण स्टिच करून घेऊ, त्यानंतर डिझाईन बनवू। बाही कटिंगचे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता। तर आपल्याला तयार बाही 3.5ची घ्यायची, त्यासाठी आपण माप मोजून घ्यायचं। 3.5 इथे येतं आहे, तिथे मार्किंग करून त्यावरती टिप टाकून घ्यायची। त्यावरती टिप टाकली की त्याच्या पुढे अर्धा इंच मार्जिन सोडून आपण बाही कटिंग करून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो अशा पद्धतीने काढून टाकायचा। अशा पद्धतीने आपली ही बाही तयार आहे। या बाहीवरती आपल्याला डिझाईन बनवायची, तर त्यासाठी मी अशा प्रकारे हा कॅनव्हास कटिंग करून ठेवलेला आहे, त्यासाठी कपडा पण कटिंग करून ठेवलेला आहे असं चौरसमध्ये। तर इथे क्लायंट बोलले की इथे हार्टची डिझाईन त्यांना पाहिजे, तर हाफ बाही आहे त्यासाठी आपली ही उंची 3.5 इंच आहे। 3.5 इंचावरती आपल्याला खालून अर्धा इंच सोडायची आणि वरून देखील अर्धा इंच सोडून मध्ये आपली जे 2.5 इंच जे उरल त्यामध्ये आपल्याला डिझाईन टाकायची आहे। तर आपण जेव्हा कॅनव्हास कटिंग करू तेव्हा देखील आपण त्या मापाच्या नुसार आपण कटिंग करून घेऊ। आता हे मी एक्स्ट्राच कटिंग केलेलं आहे, तर आपल्याला 2.5 इंचामध्येच टाकायचं आहे ना, तर अशा पद्धतीने इथून इथपर्यंत 2.5 इंच आहे मार्किंग करून घेतली। एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कटिंग करता येईल। अशा पद्धतीने जी मार्किंग केलेली आहे आपण याच्यावरती डिझाईन टाकू। इथून अशा प्रकारे जर शेप दिला तर तो ओपन केल्यानंतर हार्टचा शेप बरोबर तयार होईल। कटिंग करून घेऊ आपण। अशा प्रकारे हा शेप तयार झालेला आहे। तर यावरती आपण आणखी टिप टाकून तो आणखी थोडा रुंद होईल, तर एक्स्ट्राचा आपण कॅनव्हास कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने कॅनव्हास इथे ठेवून आपण साईडने स्टिच करून घेऊ। हा एक्स्ट्राचा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो अशा पद्धतीने कटिंग करून घेऊ। आता
साईडने देखील आपण दाबटीप देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपण हा शेप दिलेला आहे. तर आपल्याला बाहीचा मध्य काढण्यासाठी आपण अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. इथे आपलं अर्धा इंचावरती मार्किंग केली की आपला जो इथे ही टिप येणार आहे ती त्या अर्धा इंचाच्या वरती आली पाहिजे. आणि हा जो मध्य आहे तो देखील इथे अशा पद्धतीने आणि इथे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपण इथे अशी टाचण लावून घेऊ, म्हणजे आपला हा कॅनव्हास हलणार नाही. इथे आता या टिपेवरती आपण टिप टाकून घेऊ. इथे अशी आकारात टिप घेण्यासाठी आपली जी टिप आपण कमी जास्त करतो तिथे आपली टिप ही कमी करायची, म्हणजे हा आकार द्यायला आपल्याला सोपा जातो. इथे आता मध्यभागी आपण एक कट टाकू आणि अशा पद्धतीने कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने कटिंग केली की मध्ये असे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे. आपल्याला कॅनव्हास पलटी करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असा आकारामध्ये कॅनव्हास आपला पलटी होईल आतमध्ये. अशा पद्धतीने आपण कट टाकले की आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा कॅनव्हास. अशा पद्धतीने मी हे कॅनव्हास पलटी मारून घेतलेला आहे. असे जे छोटे छोटे आपल्याकडनं स्टिच करताना दोरे निघतात तर ते कटिंग करून घ्यायचे, म्हणजे आपली फिनिशिंग छान पद्धतीने तयार होते. या डिझाईनला आपल्याला लेस टाकायची, लूक छान पद्धतीने तयार होईल. तर दाबटीप द्यायची, आपल्याला दाबटीप देऊन घेऊ, नंतर लेस टाकू. दाबटीप देऊन झाली की मी माझ्याकडे अशा प्रकारची ही लेस याच्यावरती सूट होईल ही आहे. ही लेस मी टाकते. तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही टाकू शकता. इथला हा जो आकार आहे या आकाराला व्यवस्थित अशी फिनिशिंग दिली
की हार्ट शेप खूप छान पद्धतीने तयार होतो. इथे दंडघेराच्या साईडनी पण आपण लेस टाकणार आहोत. अशा पद्धतीने ही माझी स्लीव्ज तयार झालेली आहे. आपण इथे आणखी आकर्षक वाटण्यासाठी आपल्याकडे पोटली बटन वगैरे भेटत्या, ते देखील लावू शकतो. पण माझ्या या क्लायंटनी मला इथे लटकनची डिझाईन बनवायला लावलेली, तर मी ती बनवते. अशा पद्धतीचं हे मॅचिंग नॉड आहे. ही जी नॉड आहे हिचं मी इथे फुल बनवते. माझे हे डायरेक्ट क्लायंटनी जे सांगितलेले असतात त्याच डिझाईन मी तयार करते आणि त्याच डिझाईन मी तुमच्यासोबत देखील शेअर करते. या ब्लाऊजचा पूर्ण लूक जेव्हा तयार होईल तो देखील मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकील. असेच नवीन नवीन डिझाईन बघण्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. इथे जी आपली ही डिझाईन आहे, आपण अगोदर माप घ्यायचं, कशा प्रकारे आपल्याला तयार करायची, त्यानंतर कटिंग करून इथे नॉडला आपण छोटे इथे फुलं तयार करून घेऊ. अशा पद्धतीने मी छोटे छोटे फुलं तयार करते. अशा पद्धतीने ही माझी जी स्लीव्ज डिझाईन आहे ती तयार आहे. कशी वाटते स्लीव्ज डिझाईन? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.